बीड कोर्टात दोन्ही बाजूंचा युक्तिवाद आता पूर्ण झालेला आहे। वाल्मिक कराड प्रकरणी थोड्याच वेळात आता निकाल दिला जाणार आहे। मागच्या अनेक तासांपासून सुनावणी सुरू होती। वाल्मिक कराडचा वकील आणि सरकारी वकील म्हणजेच एसआयटीचे वकील यांच्याकडून युक्तिवाद करण्यात आलेला होता। एसआयटी कडून जवळपास 10 दिवसांच्या कोठडीची मागणी करण्यात आलेली आहे आणि अनेक धक्कादायक कागदपत्र कोर्टात सादर करण्यात आलेली आहेत। तेव्हा दोन्ही बाजूचे युक्तिवाद आता पूर्ण झाले आणि न्यायालय काय निर्णय देतं याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। थेट जाऊयात, आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर पतंगे आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। ज्ञानेश्वर, युक्तिवाद पूर्ण झालेला आहे, न्यायालय कधीपर्यंत कोठडीचा निर्णय देऊ शकतं? रेश्मा, वाल्मिक कराड यांच्या सुनावणीचा युक्तिवाद आता पूर्ण झालेला आहे। सरकारी वकिलांनी त्यांची बाजू मांडली, आरोपीच्या वकिलांनी त्यांची बाजू मांडली आणि युक्तिवाद आता संपलेला आहे। आता जी प्रतीक्षा आहे ती कोर्ट या प्रकरणात काय निर्णय देते ते अवघ्या काही वेळात आपल्याला स्पष्ट होईल। मात्र आज कोर्टाच्या सुनावणीच्या वेळेस एसआयटीच्या अधिकाऱ्यांनी अत्यंत धक्कादायक अशी माहिती कोर्टासमोर सादर केली आहे की खून ज्या दिवशी संतोष देशमुख यांचा खून झाला त्यावेळेस या प्रकरणातील आरोपी सुदर्शन गुले चाटे आणि वाल्मिक कराड यांच्यामध्ये संवाद झाला आणि तो संवाद जवळपास 20 मिनिट संवाद झाला असं त्यांनी सांगितलं आणि तो खुनाच्या पूर्वी म्हणजे 3:20 ते 40 मिनिटाच्या दरम्यान हा संवाद झाला अशी धक्कादायक माहिती सांगितली। आणि त्यानंतर एसआयटीच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की वाल्मिक कराड याने थेट संतोष देशमुख यांना धमकी दिली होती आणि त्याचे पुरावे त्यांच्याकडे आहेत असा देखील त्यांनी कोर्टामध्ये आज दावा केलेला आहे। एकंदरीत आज कोर्टामध्ये एसआयटीच्या अधिकाऱ्यांनी त्यांचा जो तपास आहे तो कुठल्या दिशेने आहे याची माहिती खरं तर कोर्टाला दिलेली आहे आणि वाल्मिक कराड याचा संतोष देशमुख यांच्या खुनामध्ये कसा सहभाग आहे हे कोर्टाला खरं तर पटवून देण्याचा प्रयत्न केला। त्यांनी 10 दिवसाची पोलीस कोठडी त्यांनी मागितली, 9 ग्राउंड त्यांनी दिले आहेत की त्या वाल्मिक कराडला कशासाठी त्यांना कोठडी हवी आहे त्याचे त्यांनी 9 ग्राउंड्स दिले की वाल्मिक कराडची या प्रकरणात कसा सहभाग आहे, त्यांनी जे पुरावे गोळा केले त्या पुरावे त्यांना क्रॉस व्हेरीफाय करायचे आहेत। या प्रकरणातले जे आरोपी आहेत त्या आरोपीची आणि वाल्मिक कराड यांची समोरासमोर बसून चौकशी करायची आणि या वाल्मिक कराडवर जो खंडणीचा गुन्हा दाखल आहे तो आणि खंडणीवरून आता तो 302 म्हणजे खुनाच्या गुन्ह्यापर्यंत हा तपास आलेला आहे। याची जी इंटरलिंक त्यांची जी साखळी आहे ती साखळी तपासायची आहे असं एसआयटीनं सांगितलं आणि म्हणून वाल्मिक कराड याची त्या एसआयटी त्यांना कोठडी हवी आहे असं त्यांनी युक्तिवाद केला। सरकारी वकिलांनी देखील त्याची 10 दिवसाची कोठडी मागितली। वाल्मिक कराड याची भारताबाहेर संपत्ती आहे आणि ती संपत्ती त्यांना तपासायची आहे, त्याचे कागदपत्र तपासायचे आहेत, त्यामुळे त्याच्या कोठडीची आवश्यकता आहे आणि वाल्मिक कराड याचा थेट या कोणाची संबंध आहे याची पुरावे एसआयटीकडे आहेत असा दावा आज या सुनावणी दरम्यान त्यांनी केलेला आहे। दुसऱ्या बाजूला वाल्मिक कराड यांच्या वकिलांनी हे सगळे दावे फेटाळलेले आहेत। वाल्मिक कराड याच्यावर मीडिया ट्रायल सुरू आहे। एकाही आरोपीने आता या प्रकरणामध्ये जे 8 आरोपी आहेत त्या एकाही आरोपींनी वाल्मिक कराड याचं नाव घेतलं गेलं नाही, त्याच्यामुळे वाल्मिक कराडची अटकच बेकायदेशीर आहे अशा पद्धतीचा युक्तिवाद वाल्मिक कराड यांच्या वकिलांनी केला। ही सर्व सुनावणी इन कॅमेरा झालेली जवळपास 40 मिनिटापेक्षा अधिक काळ ही सुनावणी बीडच्या न्यायालयामध्ये सुरू होती आणि आता ती संपलेली आहे आणि आता जी प्रतीक्षा आहे ती न्यायालय वाल्मिक कराडाला पोलीस कस्टडी एसआयटी कस्टडी देतं की त्याची न्यायालयात रवानगी करतं ह्या निर्णयाकडे आता सगळ्यांचे डोळे लागले आहेत। निश्चित ज्ञानेश्वर, त्यासोबतच तपास अधिकाऱ्यांनी दावा केलेला आहे की काही महत्त्वाचे पुरावे त्यांच्या हाती लागलेले आहेत जेणेकरून त्यांनी 10 दिवसांच्या कोठडीची मागणी केलेली आहे। आतापर्यंत कोणकोणते पुरावे तपास अधिकाऱ्यांच्या हाती लागलेत याबद्दलचे काय तपशील समोर आले? आज एसआयटीच्या ज्या तपास अधिकाऱ्यांनी प्रामुख्याने कोर्टाला जी माहिती दिली त्यामध्ये त्यांनी जे तांत्रिक या प्रकरणाचा तपास केला आहे, अनेक मोबाईल्स आणि अनेक कॉल्स त्यांनी तपासले आहेत, वाल्मिक कराड यांचे व्हॉइस सॅम्पल्स घेतलेले आणि त्या अनुषंगाने तपास केलेला आहे असं त्यांनी सांगितलं। एकंदरीत एसआयटी आणि सीआयडीने वाल्मिक कराड याचा जो तपास केलेला आहे तो खंडणीच्या प्रकरणात केलेला आहे आणि संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणात देखील केलेला आहे। हा सर्व तपास त्यांनी फोन आणि म्हणजे टेक्निकल त्यांनी तो तपास केलेला आहे। यावर कोर्टाने देखील त्या तपास अधिकाऱ्यांना काही प्रश्न उपस्थित केलेत की तुम्ही त्यांचे फक्त कॉल्स आहेत, त्यांचे एकमेकाशी संवाद झाला, एवढ्या एकाच मुद्द्यावर तुम्ही त्यांना मकोकामध्ये आरोपी कसं करू शकता असा प्रश्न देखील कोर्टाने त्यांना तपासी अधिकाऱ्यांना विचारले। त्यावेळेस त्यांनी कोर्टाला त्यांची बाजू पटवून देण्याचा प्रयत्न केला की वाल्मिक कराडनी थेट
संतोष देशमुख यांना धमकी दिल्याचे पुरावे आहेत। या प्रकरणामध्ये जे आरोपी आहेत सुदर्शन गुले आणि विष्णू चाटे हा वाल्मिक कराड याचा मावस भाऊ आहे आणि त्यांच्यामध्ये वारंवार संवाद झालेला आहे। हे संवाद त्यांना तपासायचे आहेत, ह्या पुराव्याची त्यांना क्रॉस व्हेरिफिकेशन करायचं आहे, त्याच्यामुळे त्यांना वाल्मिक कराड याच्या पोलीस कस्टडीची मागणी आणि हे सगळे पुरावे असल्यामुळेच वाल्मिक कराडला 302 म्हणजे खुनाचा गुन्हा त्याच्यावर दाखल केलेला आहे आणि मकोका देखील दाखल केल्याचं एसआयटीच्या अधिकाऱ्यांनी कोर्टामध्ये सांगितलं। एकंदरीत की वाल्मिक कराडचा या प्रकरणामध्ये खुनाच्या प्रकरणामध्ये कसा सहभाग आहे याची सविस्तर माहिती एसआयटीच्या अधिकाऱ्यांनी आज कोर्टाला दिलेली आहे आणि कोर्ट आता या एसआयटीनं जो युक्तिवाद केला, सरकारी वकिलानं जो युक्तिवाद केला आणि आरोपीच्या वकिलानं जो बचावाचा युक्तिवाद केला, यानंतर आता कोर्ट काय निर्णय देत आहे हे आपल्याला पाहावं लागेल। रेश्मा।